हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? मजेत ना? आता स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. तर आत्ताच मी स्वराला झोपी लावले, तर थोड्याशा कमी आवाजातच बोलते, कारण की थोडासा जरी आवाज आला ती लगेच उठते. त्यामुळं तर आत्ता वाजले सकाळचे 9 आणि आमचं स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरून झाले आणि फक्त आता कपडे वगैरे बाकी आहेत आणि जेवण करायचे. तर म्हटलं की चला लॉगला स्टार्ट करूयात का. तर सकाळचं जर मी आज सकाळीच म्हटलं होतं की लॉग म्हणजे स्टार्ट करूयात, पण घेतलाच नाही. त्यामुळे म्हटलं आता का होईना मग स्टार्ट करते, त्यानंतर मग कंटिन्यू करता येईल का. मग सकाळच्या मॉर्निंगला जर व्हिडिओ स्टार्ट केला तर पूर्ण लॉग होतो, नाही तर मग काही होत नाही आणि गॅप पण पडतो. जसं की आत्ता परत 3-4 दिवस गॅप पडला होता. मी म्हटलं होतं, म्हणजे मी असं ठरवलं होतं माझ्या मनाशीच की 30 दिवस 30 लॉग येतील आपले, पण तसं काय झालं नाही. मी 3 दिवस सलग लॉग अपलोड केले व त्यानंतर परत पुन्हा गॅप झाला. म्हणजे आले असते लॉग आणि यात्रा झालेली, पण आता पुन्हा 5-6 दिवस होत आलेत. खरं तर माझ्या लॉग वगैरे शूट होता, पण तो एडिट करायचा राहिला होता आणि एक दिवस गॅप घेतला ना की काय होतं, त्यानंतर मला पुन्हा विसर पडतो की हा आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर एडिटिंग नव्हतं केलं, त्यामुळं मग खरं तर लॉग राहिला आणि लॉग पण होता तुम्हाला शेअर करण्यासाठी. तर मग तोच लॉग मी कालच्याला एडिट करून मग कालच अपलोड केला आहे. तर कालचा लॉग तुम्ही पाहिला असेल यात्रेचा. तर आमच्या गावची यात्रा झाली आता मागे. जर कोणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती मी लॉग अपलोड केला आहे, अजूनही तुम्ही पाहू शकता. आणि तसंच मी आता मी म्हटलं आहे की मिनी लॉग पण शेअर करत जाईल, म्हणजे थोडीशी हिंट भेटत जाईल की म्हणजे आपल्या चॅनलवरती आज कोणता लॉग आलेला आहे. आणि तुम्हाला जर फुल डिटेलमध्ये जर पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता. अदरवाईज जर कोणाला जर मिनी लॉग जर पाहायचा असेल तर तुम्ही तोही पाहू शकता, म्हणजे दोन्हीकडेही आपली लॉग राहतील. तर जसं वाटेल जेव्हा जसा टाईम भेटेल तसं तुम्ही पाहू शकता ते लॉग. तर मी असा विचार केला की मी कालपासून छोटा म्हणजे मिनी लॉग पण अपलोड करत जाईल. तर बघूयात कसं मॅनेज होतं, कारण की दोन्ही लॉग एडिट करायला पण भरपूर टाईम जातो आहे आणि कालच्याला पण बराचसा टाईम झाला म्हणजे दोन्ही लॉग एडिट करण्यासाठी. आणि काय होतं मग जे दुपारचं जेवण आहे श्रीषाचं, तर मग त्याच्यामध्ये पण लेट झाला कालच्याला. आणि पुन्हा मग इव्हिनिंगचं पण जेव्हा मी इव्हिनिंगचा पण लॉग शूट केलेला आहे, तर मग त्यासाठी मग आणखीन थोडासा टाईम गेला का. तर तिला मला झोपी लावायचं होतं, तिला मग घ्यायला कोणी नसलं ना, मग मला तिला झोपी वगैरे लावण्यात बराचसा टाईम जातो. मग तिला झोपी लावूस्तोवर मग कुठलंच काम करण्यात मला इथंच थांबावं लागतं पूर्ण, तिला चांगली झोप लागूस्तोपर्यंत. नाही तर जर चांगली झोप नाही लागली तर मी जर इथून जर गेले तर ती लगेच पुन्हा मागून आवाज येते. तर मग काही उपयोग होत नाही इतके वेळ तिला नाही का दिलेला, आणि काम पण लेट होत चालतं. मग कालच्याला तसंच झाले काहीतरी. तर तोही लॉग तुम्हाला पाहायला भेटेलच. तर असे 2-3 लॉग माझे एडिट करून झालेत, म्हणजे आता 2च आहे, तेवढा काही गॅप नाही आहे. तर म्हणजे कालचा इव्हिनिंगचा लॉग तुम्हाला उद्याच्याला येऊन जाईल तोही. तर उद्या किंवा परवा दिवशी येईल ॲक्च्युली तो. तर मग चला, तर असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा आणि असंच आपल्या चॅनलला म्हणजे सपोर्ट करत राहा. म्हणजे लाईक वगैरे करत जा, जरी कमेंट नसली करायची तरी लाईक करत जा, असं मला म्हणायचं खरं तर. आणि जास्तीत जास्त आपला लॉग शेअर करत जा, जेणेकरून आपली यूट्यूबची जी फॅमिली आहे, सबस्क्रायबर फॅमिली, तर तीही ग्रो होईल. आणि काय होतं, एक बनवणाऱ्याला म्हणजे जो यूट्यूबर असतो ना मेन, तर त्याला लॉग बनवायला पण एक मोटिवेशन भेटतं. नाही काही कमेंट वगैरे तर काही नाही, पण लाईक जरी आलं ना त्यावरून त्याला कळतं की हा ॲटलिस्ट आपले लॉग आवडत आहेत तरी, आणि आपल्याला इथून पुढे बनवायला पाहिजे किंवा आपण पुढं कंटिन्यू केलं तरी पण चालेल. तर तेच मला असं म्हणायचं होतं की थोडंसं लाईक वगैरे पण करत जा, जरी कमेंट जरी नसली करायची तरी. आणि तर हेच बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की आपले रेग्युलर जेव्हा काही मी जेव्हा टाकल, मी एक हे नाही करत की हा मी रेग्युलर टाकून, म्हणून याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा म्हटलेले आहे. का तर काय होतं ते थोडंसं स्वरामुळंच माझं हे होतं. तर म्हणजे असं कंटिन्युटी राहत नाही खरं तर शक्यतो. तर मी आता थोडासा प्रयत्न करेलच की कंटिन्युटी ठेवन आपल्या लॉगला, कारण की आता वर्ष होऊन गेले आपल्या लॉगला. आणि त्यामुळं मग मी कंटिन्युटी तेव्हाच नाही ठेवली जेव्हा चांगला ग्रो भेटत होता तेव्हा. तर आता पाहूया आता कसा रिस्पॉन्स भेटतो, त्यानुसार आपले लॉग येतील. नाहीतर मग जर कमी जर व्ह्यूज वगैरे आले तर पुढं जाऊन पाहू मग बनवायचे की नाही बनवायचे. तर चला, असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा. तर आज मी कोबीची भाजी बनवायला घेतली होती. आणि एरवी कसं आपण हिरवी मिरची, जिरे, मोहरी वगैरे ॲड करून नॉर्मली बनवतो,
तर मी तशा पद्धतीनं बनवता म्हटलं की चला आज थोडेसे नॉर्मल मसाले ॲड करून बनवूयात. मसाले जास्त नाही, फक्त एक बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा तो ॲड केलेला आहे. हळद, जिरे, मोहरी, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा नाही लंचचा आहे वाटतं. तर हा जो बिर्याणी मसाला आहे तो मी ॲड केलेला आहे आणि थोडेसे नॉर्मल टॉमॅटो कट केलेला आहे एक बारीक. तर अशा पद्धतीने करून पाहूयात म्हटलं. का तर मी ही जी कोबीची भाजी बनवलेली आहे, तर मी हे गुरुचरित्र जेव्हा वाचत होते तेव्हा आपल्याला लसूण आणि कांद्याचा वापर न करता भाज्या बनावं लागतात आणि त्याच आपल्याला खावा लागतात. त्याचाच नैवेद्य आपण देवालाही दाखवतो. तर त्यावेळेस बनवली होती मी ही अशी भाजी. खूप छान झाली होती, आवडली होती मलाही. आणि त्यानंतर मी एकदा बनवली होती, ती सगळ्यांना आवडली होती. मग त्यानंतर मी जास्त तर कोबी बनवायचं म्हटलं तर अशा पद्धतीनेच करते. जर एरवी नॉर्मली जर आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून हळद, जिरी, मोहरी आणि हिरवी मिरची ॲड करून जर बनवली तर तसा कोबी शक्यतो कुणाला आवडतच नाही आणि बराचसा वाया पण जातो तसाच. मग त्याच्या जागेवर जर अशा पद्धतीने जर बनवला तर बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी चालेल, पण पूर्ण म्हणजे संपतोच कोबी. तर मी अशा पद्धतीने तेव्हापासून मी अशा पद्धतीने बनवायला लागले. तर इथे मी कोबी उभ्या पद्धतीने म्हणजे उभ्या अशा पद्धतीने कट करून घेतला आहे, बारीक नाही केला जास्त. तर आणि कसा दिसायलाही छान दिसतो, तर त्यामुळं मग मी अशा पद्धतीने कोबी कट करून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं नॉर्मल मीठ, थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेणार आहे. आणि तेलामध्येच मी फक्त झाकण ठेवून ह्याला वाफेवरती शिजून घेणार आहे. तर वाफेवर जरी शिजवून घेतलं तरी पण याचा स्मेल वगैरे येत नाही. तर इथे मी श्रीषाचं सेरेलॅक घरी बनवलेलं आहे. इथे डाळीचं पीठ आणि तांदळाचं जे काय आहे थोडंसं पीठ, तर ते मी घरीच बनवत असते. तर त्याचं मी सेरेलॅक बनवत होते तिला तर खाण्यासाठी. तर मी त्याचे थोडासा क्लिप घेतला आहे आणि तसंच म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करेल. तर मी अशा पद्धतीने बनवत असते. आणि तर थोडंसं नॉर्मल मी गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद, जिरे पावडर आणि त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. थोडंसं नॉर्मल मीठ ॲड करते आणि त्यामध्ये त्यानंतर ना जरी मी पाणी वगैरे उकळलं नाही तरी पण थोडंसं आपलं जे काय पीठ आणि ते जे हे सगळ्या डाळींचं पीठ आहे ॲक्च्युली. आणि तसं मी घरीच बनवते, तर मी तसं तुमच्यासोबत शेअर पण करेन मी कशा पद्धतीने बनवलं घरी सेरेलॅक. तर थोडंसं तांदळाचं पीठ वगैरे ॲड केले. थोडक्यात एक हे वरण भातासारखंच होऊन जातं, त्याची टेस्ट बिलकुल तशीच लागते. आणि एरवी मी कधी ह्याच्यामध्ये दुसरे व्हेजिटेबल उकडून घेऊन त्यात थोडेसे मॅश करून मी ह्याच्यामध्ये ॲड करत असते, जेणेकरून मग ते पण खाण्यात जातात. तर अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी पण रेडी आहे आणि दिसायलाही हे दिसते काहीतरी वेगळं दिसते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करू शकता. तर आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि बराच टाईम झाला आहे आता त्यानंतर. आणि श्रीषाला पण मी दुपारचं जे काही बनवते ते तिला जेवण केले. तर तिला पण जेवण करून आता झोपी लावले. का तर आजचा थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्लॉग आपला कशावरती होणार आहे. तर जे काही मी छोटी मोठी शॉपिंग केली आहे यात्रेमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामुळं म्हटलं की तिने मला व्यवस्थित दाखवून नसते दिली. म्हणजे जे एरवी पण मी काही नवीन काही जर काढलं कबडमधून तर ते तिला पाहिजेच असतं. किंवा असं प्लॅस्टिकच्या बॅग बिग जर म्हटलं तर लगेच तिला तेच लागतं. आणि तिने पण म्हणजे त्याचा आवाज जास्त असं शूट करायचं म्हटलं की त्याचा आवाज जास्त होते. तर मला व्यवस्थित असं दाखवून नसतं दिलं तिने. हे घे ते घे, तिचं काही ना काही सारखं असं हातामध्ये ती ओढतच असते. म्हणजे हे उचक ते उचक नाही काही तर लगेच भिंतीवरती असं हात ठेवून उभा राहते आजकाल. तर म्हटलं की ती मग मला तिला पाहावं लागलं असतं. मध्ये मध्ये तुम्हाला पण डिस्टर्ब होतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिचा आवाज वगैरे ऐकला असेल. मी व्हॉइस ओव्हर देत होते म्हणून ती पण बोलत होती. म्हणजे मी इकडं म्हणजे व्हॉइस ओव्हर देताना आपण कंटिन्यू बोलत असतो, तर त्याच्यामुळे तिला वाटत होतं तिने पण बोलावं, तर ती तिकडे बोलत होती. तर तुम्ही तिचा आवाज ऐकला असेल तर म्हटलं की चला मग आता तिला झोपी लावते निवांत व्यवस्थित. आणि मला पण कसं मग एकदम फ्रीली असं एकदम बोलता येतं निवांत. नाही तर मग ती असली सोबत का मग तिला पाहावं लागतं. आणि कसं बेडवरती असं त्यामुळं मग कडेला नाही जावं, त्यामुळे थोडंसं लक्ष पण ठेवावं लागतं. आणि आता व्लॉग जर बनवायचे म्हटलं तर मला तिला हे करूनच मग व्लॉग बनावं लागतील. नाही तर मग म्हणजे ब्लॉगमुळं तिला हे नको असं मला असं वाटतं. ती इम्पॉर्टंट आहे. सध्याचा तिचा जो टायमिंग आहे तो इम्पॉर्टंट वाटतो मला ब्लॉगच्या अगोदर. तर चला जी काय मी छोटी मोठी शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवते. तर आता जास्त वेळ वाया घालवत नाही, का तर मॅम पुढे उठतीनच. तर मग चला स्टार्ट करूयात.
तर मी तुम्हाला आता या अगोदर मी काही शॉपिंग वगैरे कधी दाखवली नाही. मला असं वाटतं मी दाखवून म्हटलं, पण राहून गेली बरेच वेळा. मला थोडंसं असं ऑकवर्ड वाटतं. तर म्हटलं की कसं दाखवायचं. आणि मी सकाळपासून आता मी हे तुम्हाला शेअर करणार आहे, पण सकाळपासून विचार करते मी की कसं दाखवणार. तर म्हटलं चला. आणि आता कसं म्हणजे मी बाहेर पण बसली असते दाखवण्यासाठी, पण असं होतं की बेडवरती ठेवल्यामुळे मग उठली तर डायरेक्ट आणि ह्याच्यावरती एकदा पडलेली पण आहे, त्याच्यामुळे मग थोडं रिस्क नको घ्यायला. आणि कसं बाकी पण सगळे झोपलेले आहेत तर डिस्टर्ब होतो. आणि कुणी एक जर जागा असेल तर किंवा मोबाईल जरी वाजत असला तर थोडं आपल्याला पण डिस्टर्ब होतंच. तर त्यानुसार मग हॉलमध्ये नाही बसलेली, नाही तर मग तिथे पण बसली असते. पण आता तिला उचलून जर झोळीमध्ये जर टाकायचं म्हटलं तर ती पण उठल. तर त्यामुळे म्हटलं चला इथेच करूयात. आणि तर चला मग जास्त वेळ वाया न घालता स्टार्ट करते. आणि जे काय आहे मी त्याच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी स्टार्ट केलं तर ह्याच्यापासून. तर श्रीषासाठी मी हे क्लच घेतले होते. 20चं पाकिट आहे पूर्ण, असं जे सगळं पाकिट आहे ते 20चं आहे. मला छान वाटले. ह्याच्यामध्ये वेगवेगळे शेपचे पण होते, तुम्ही पाहू शकता. म्हणजे असे थोडेसे इयर्स असल्यासारखे आहेत. आणि सगळे म्हणजे छान कलर होते. खरं तर कलर छान होते. मी काल 2 तिला लावले पण होते, तुम्ही येत्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहतालच. तर छान वाटतात. छोटे असे बो घातल्यानंतर मग त्याच्या कडेने किंवा आपण मिडल पार्टिशन करून जर तिचं असं जर घातलं तर त्याला पण लावता येतील. तर त्या ह्याने घेतले होते. तर हे 2 क्लच घेतले होते. थोडेसे असे डायमंडचे आहेत छोटे. आणि आपल्या बाजारात पण भेटतात, आपल्याला नगरच्या मार्केटमध्ये पण भेटतात. पण इथे घेतले मी तर तिथे पण भरपूर महाग आहेत. आपल्याला 20ला 1 किंवा देतात, तर इथे 20मध्ये 2 होते. तर जत्रेचा हाच एक फायदा असतो की आपल्याला ज्या गोष्टी बाजारात ज्या महाग भेटतात त्या इथं स्वस्तात आणि मस्त आणि त्याच गोष्टी असतात, वेगळं काही नसतं. त्याच्यामुळे ते घेतले. त्यानंतर सगळ्यात जास्त आवडलेले हे इयरिंग्स. तर मला खूप आवडलेले हे. तर मी हेच आपल्या बाजारात पण पाहिले होते, तिथं पण 50लाच होते. आणि त्यावेळेस मी घेतले नसते मला असं वाटतंय, तर मी इथे घेतले. तर 40 रुपीजला काय दिले त्यांनी, काही जास्त कमी नाही केले, पण बार्गेनिंग करून घेतलेत 40 रुपीजला. आणि छान दिसणार आहेत. एखादा 1 पीस वगैरे किंवा आपण ड्रेसवरती खूप छान दिसेल. इवन साडीवरती पण छान दिसेल, पार्टीवेअर साडीवरती. तर म्हटलं की कधीतरी अचानक अशा गोष्टी म्हणजे आपल्याजवळ जर असल्या ना तर ते कधी पण कामं येतात. या अगोदर म्हणजे सांगायचं झालं तर लहानपणापासून जी मला यात्रेमध्ये शॉपिंग करायची खूप आवड आहे. आणि तसं बाकीकडे जरी पुढे गेले तरी पण मला शॉपिंग म्हटलं म्हणजे असं इयरिंग्स वगैरे जे आपलं मेकअप रिलेटेड जे काही आहे वस्तू, इयरिंग्स म्हणा, नेकलेस म्हणा, ज्या काही आहेत, ब्रासलेट वगैरे, वॉचेस, तर ते सगळं घेण्याचं म्हणजे मला खूप एड आहे पहिल्यापासूनच. तर मी लहानपणापासूनच मी 3री-4थी-5वीला असेल तेव्हापासूनच माझ्याकडे असं पर्स भरून सामान असायचं. आणि ते जास्त मी कधी यूज पण नव्हते करत त्यावेळेस. आणि सगळं असं जपून ठेवायचं फक्त. आणि त्या बॅग फक्त भरवत चालायच्या. माझ्याकडे किती सामान आहे असं सगळ्यांना दाखवत राहायचं. फक्त दाखवण्यासाठी मला खूप इंटरेस्ट राहायचा. आणि काय व्हायचं त्यावेळेस एक गोष्ट आठवली, मी ते सांगते की यात्रा आली ना, उशिगावची जर यात्रा आली तर मी 8-15 दिवस आधीपासूनच सगळ्यांना पैसे मागायला स्टार्ट करायचे घरच्यांना की यात्रेचे पैसे. तर ज्या दिवशी यात्रा येईल ना की सकाळ मला सगळे लगेच म्हणजे मुद्दामून असे चिडी लावायचे, कमी पैसे द्यायचे, 10 रुपये देणार, 20 रुपये देणार. मग त्यानंतर माझं रडणं ते राहायचं. मग त्यानंतर कुठंतरी मग यात्रेला निघाल्यानंतर मग मला ते जास्त पैसे द्यायचे. आणि तरी पण मी असं म्हणायची की काही ह्याच्यामध्ये तर काही येणारच नाही, नाही का, हे तर मला पाळण्यात बसण्यासाठीच लागते, मग मी शॉपिंग कशाची करू. आणि प्रत्येकापाशी हेच नाटक सांगायचे, म्हणजे हेच कारणं किंवा असंच नाटक करून जास्त पैसे घ्यायचे मी. तर आता त्या गोष्टी खूप आठवतात खरं तर. आणि कसं मी जे ब्लॉग वगैरे बनवते तर त्या थ्रू मला ह्या गोष्टी आता शेअर पण करता येतात. नाही तर मग कसं एरवी आल्या माइंडमध्ये तेव्हा असं करायचं तसं करायचं, सांगितलं 1-2 म्हणजे त्यांना सांगितलं तर. आणि आता तुम्ही पण आहेत मला अशा गोष्टी शेअर करायला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आता ह्या सगळे मी दाखवते ना असं, तर त्यावरून मला आठवलं की घरी आल्यानंतर 2-3 दिवस तेच जे काही शॉपिंग केली आहे तेच उचकत राहायचं, नुसतं पाहायचं, मी इतकं घेतलं, मी तो कमी केले, मी एवढ्याला मला हे स्वस्त भेटलं, हे मला लई आवडलं, हे लई आवडलं. आणि ते सगळे जसे घरी येते तसे सगळ्यांना दाखवायचे किंवा
दीदी त्या जर आल्या तर मग त्यांना पण दाखवायचं, परत पुन्हा एवढं सगळं बाहेर काढायचं. इवन मला ड्रेस जरी घेतला ना तर तेव्हा पण मी खूप एक्साइटमेंट राहायची. आणि आता कसं मोठं झालं ना तर ती एक्साइटमेंट थोडी थोडी कमी वाटते, पण माझी कधीतरी म्हणजे राहतेच जास्त. तर कधी एखादी म्हणजे अशी साडी जरी घेतली किंवा ड्रेस घेतला तर मी ती 2-3 वेळा तरी पाहणारच. घरी आल्यानंतर अगोदर म्हणजे किती थकलेलं असो शॉपिंग करून, पण तरी पण ते एकदा घरी आल्यानंतर उचकून पाहायचं, घालून पाहायचं कसं दिसतं, काही पाहायचं आणि त्यानंतरच ठेवून द्यायचं असं असतं. तर तुम्ही पण असं करता का? नक्की कमेंट करून सांगा. आता मी हे सगळं दाखवल्यामुळे मला आठवलं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करता येईल. तर आता चला पाहू, जास्त वेळ वाया न घालता नेक्स्ट. तरी ही साडी पिंक घेतली होती, नॉर्मलच आहे, 10 रुपयामध्येच घेतली होती. तर ही एक आहे, मला आवडली. म्हटलं चला ठीक आहे, इथं थोडंसं कापडच आहे. आता यात्रेमध्ये म्हटल्यावर कसं जास्त काय क्वालिटीची नाही, पण दिसायला लुक वाईज छान दिसणार आहे. तर हे इयरिंग्स घेतले. तर तसे ऑलरेडी इयरिंग्स माझ्याकडे खूप आहेत. आपलं जे माझ्याकडे म्हणजे पहिले पण एक पाऊचभर सापडलं, म्हणजे साठले होते इयरिंग्स. आणि आत्ता पण इथे आणले तर पूर्ण आपलं डेट वगैरे त्याचं असं बॉक्स नाहीत का, तर खजुरीचा ओले, तर त्याचा मी त्यामध्ये हे करून ठेवले. कारण की इयरिंग्स ठेवायला खूप म्हणजे असं जागाच नाही राहिली, म्हणजे काय म्हणता येईल माझ्याकडे जे काय आहे त्याच्यात. तर आता मी तो बॉक्स केला आहे त्याला. आणि इव्हन असे तर म्हणजे नाही का ह्या पर्समध्ये तिकडं म्हणजे बऱ्याचशा कप्प्याने तर असे जर सगळे जर गोळा केल्यानंतर तो बॉक्स पण कमी पडेल मला असं वाटतं. मला बरेचसे म्हणजे घ्यायचे होते बऱ्याच दिवसापासून, लई दिवस झाले मी आता काही इयरिंग्स घेतले नव्हती. म्हटलं की आपल्याकडे भरपूर आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे मध्ये मी थोडासा स्टॉप घेतला होता. का तर इयरिंग्समध्येच मी इतके पैसे घातले किंवा म्हणजे की पण म्हणजे आवडले तर किती पण त्याच्यावर प्राईस का असाना पण मी घेत असते. आणि तसं करता करता माझ्याकडे इतके इयरिंग्स झालेत की बस, म्हणजे त्यामुळे मग मी मध्ये थोडासा स्टॉप घेतात. म्हणलं आता इयरिंग्सच नाही घ्यायचे. आणि कसं लग्न झाल्यानंतर हे गोल्डचे घालून ठेवले होते त्याच्या आधी पण, तर त्यामुळं घरी म्हणजे असं काही जरूरत नाही पडली. आणि त्या अगोदर तरी घरी पुढे मी इयरिंग्स नव्हते घालत जास्त, तरी असंच कुठेतरी जाण्यासाठीच मी घेऊन ठेवत असते. आणि असे म्हणजे जर इमर्जन्सी जर घेतले कुठेतरी म्हणजे असे घेऊन जर ठेवले ना, तर आपल्याला अचानक कोणता पण आपण ड्रेस घेतला जरी तरी पण मग त्यावरती आपल्याला लगेचच आपल्याकडे असतातच. म्हणजे असं नाही की पुन्हा आपण घ्यायची गरज पडेल आपल्याला, किंवा त्यासाठी मग स्पेशल मार्केटमध्ये जायचं, पुन्हा ड्रेस घेतल्यानंतर किंवा साडी घेतल्यानंतर मार्केटमध्ये जावं लागलं पाहिजे असं काही नाही. तर मग त्यासाठी मी घेत असते. आणि बऱ्याच वेळा मला ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या कधी वायाला नाही गेलेल्या, तर बऱ्याच वेळा हेल्प पण झालेली. पर्स असो किंवा पर्स कलेक्शन पण माझं भरपूर आहे. आणि एवढं काही खास नाही राहिलं आता पहिल्यासारखं. पहिले भरपूर छान छान पर्स होत्या, त्या मी माझ्या बहिणींच्या मुलींना देऊन टाकल्या, त्यांनी काहीच नाही ठेवलं त्याचं. पण आता पुन्हा आता एकदा स्टार्ट करेल मी, तर बऱ्यापैकी आहे. तर आता तरी पण मी घेतच असते, किंवा मला पर्स पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं मला घेऊ वाटतात. तर ते काय ते असो, पर्स असो, इयरिंग्स असो, बँगल्स पण भरपूर झाल्यात. पण आता त्याला ठेवण्यासाठीच मी असे काय म्हणता येईल असं पाऊच वगैरे शोधते की असं चांगले राहतील असं. तर हे एक ब्रासलेट घेतले मी, तर छान आहे. म्हटलं की ड्रेसवरती पण होईल कधीमधी, तर छान आहे. आणि 50 रुपीज याची प्राईस आहे. आपल्याला बाजारामध्ये पण 50 रुपीजलाच भेटतं आणि इकडे पण त्यांनी 50 रुपीजलाच दिले, तर एवढे काही नाही आहे. आणि हे बँगल्स घेतल्या तर साडी घालण्यासाठी, तर ह्या पण 100 रुपीजच्या आहेत. पण क्वालिटीच्या मानाने 100 रुपीज भरपूर झाली या बँगल्सला, की मला असं वाटलं की नसतं घेतल्या तर बरं झालं असतं. कारण की ह्या मेटलच्या नाही तर दिसतात असं, पण ह्या हेवी पण नाही, ते एकदम हलक्या. तर तुम्हाला आवाजावरून वाटत असेल त्या मेटलच्या नाहीत. आणि ज्यावेळेस हातात घेतले होते ते कशा पाऊचमध्ये अशा होत्या, त्यामुळं एवढं काय वाटलं नाही. वरून दिसतात आपल्याला रोज गोल्ड कलर, म्हणजे मेटलमधून असतीलच असं वाटलं, पण तशा नाही. तर लुक वाईजच छान आहेत फक्त. तर घेतल्यात तशा, पण बाजारामध्ये काही एवढे महाग नसत्या भेटले मला असं वाटतं. तर हे एक हे घेतले, मंगळसूत्र घेतले, शॉर्ट मंगळसूत्र आहे. तर व्हाईटमध्ये आहे, व्हाईटमध्ये नव्हतं माझ्याकडे त्याच्यामुळे घेतले मी असंच. कधी सपोज आपण बाहेर गेले तसं माझ्याकडे गोल्डचं पण आहे. आणि घरी मी एरवी हे घालते मण्यामध्ये, तर मण्यामधलं मला आवडतं खरं तर, ते छान वाटतं. आणि रेग्युलरमध्ये जास्त छान वाटतं. त्याच्यामध्ये आणखी ब्लॅक मनी पाहिजे म्हणजे खूप छान वाटतं. तर आता मी पण पाहू. तर माझे येलो आणि ब्लॅक कलर आहे, तर असं आहे हे एक. तर हे शॉर्ट मंगळसूत्र पण आता सध्या ट्रेंडिंगला आहे.
तर इतके म्हणजे साठलेत ना सध्या. तर मी याच्यावरून पण घेतले होते खरं तर, म्हणजे इंस्टावरून पण घेतले होते. तर ते खूप छान आहेत. म्हणजे असं वाटतं की कसं काय गेलं, म्हणजे एकदम ह्याचे गोल्डमधलेच आहेत असं वाटतं एकदम. म्हणजे आपण अर्धा डोळ्यामध्ये बनवून घेतो तसेच आहेत. तर ते पण मी म्हटलं असं तुमच्यासोबत शेअर करेन एका दिवशी. तर असे आहेत. असं आहे एक. आणि हे एक लॉंगमध्ये हे घेतले डायमंडचं. तर हे आम्ही सगळ्यांनी सोबत एक सारखं घेतलं होतं. तर त्यांनी किती 90 रुपीज की 80 रुपीज लावले होते. फक्त 100 रुपये प्राईस आणली होती आणि 80 रुपीज लावले होते. हे एक घेतले. आणि हे पार्टीवेअर साड्यांवरती छान वाटतात असे. छान वाटतं मला असं वाटते. आणि पाहू असे पण म्हणजे काय म्हणतात, सध्या ह्या लॉंग मंगलसूत्रांचा म्हणा किंवा शॉर्ट म्हणा, तर ही ज्वेलरी सध्या जास्त चालती आहे. आणि घेऊन घेऊन ना आता बरेचसे झाले. तर हे आता इथून म्हणजे आता मी सध्या हे स्टॉपच करणार आहे. आणि बरेचसे झाले त्यामुळं मग. आणि कधी कधी असं होतं की नाही का, एखादा कार्यक्रम जर असला ना तर हे घालू वाटत नाही पुन्हा. असं पण होतं की गोल्डसूज घालायला पाहिजे, छान वाटतंय ते पण. तर कधी असं होतं आणि घेऊस तोपर्यंत असं वाटतं का सगळे हेच घालतात, मग आपल्याकडं पण पाहिजेच. आणि जोपर्यंत आपल्याकडे नसतं तोपर्यंत आपल्याला वाटतं का पाहिजे. आणि असल्यावरती मग असं वाटतं का नाही यार गोल्डचंच भारी वाटतं किती काय केलं तर. आणि हा श्रीषासाठी बेल्ट घेतला होता. नॉर्मलच आहे, आपल्या इकडे पण भेटतोच, पण घेतलाय छान वाटला. आणि कसं आता हे बेल्टची प्राईस पण खूप झाली आहे आता, म्हणजे 40-50 रुपीजला तरी भेटतात. आणि मी तिथं 20 रुपीजला घेतला हा बेल्ट. आणि ही एक पर्स घेतली, माझ्या बहिणीच्या मुलीसाठी घेतली. पण पाहू आता, श्रीषा पण याला सोडत नाही. त्या दिवशी दाखवली होती ती, इतकं म्हणजे कवाची खेळत होती त्याच्यासोबतच. तर ही एक पर्स घेतली, एकदम साधी आहे, 50 रुपीजचीच आहे फक्त, एकदम नॉर्मल, काहीच राहणार नाही तिचं. पण ठीक आहे, तिला खेळण्यासाठी म्हणलं तरी होऊन जाईल. आणि तिच्यासाठी छोट्या मोठ्या टॉईज वगैरे घेतल्यात फक्त. आणि ही एक बॅग घेतली तिथून. तर मला पर्स ॲक्च्युली घ्यायच्या नव्हत्या, मी आधीच डिसाईड केलं होतं खरं तर. पण तरी पण मी घेतली, कारण मला ह्याचा कलर, ह्याचा शेप छान वाटला. आणि अशाच बॅग आपण बाजारात पण पाहतो. आणि तिथून जरी घेतली असती तरी मला ही 500 ते 600ला तरी भेटली असती. मला असं वाटतं इथले बार्गेनिंग करून 400 ते 450पर्यंत भेटली असती. तर मी इथे घेतली ही फक्त 250 रुपयाला भेटली मला फक्त त्याच्यामध्ये. आणि छान वाटली, क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. जशी आपण ह्याच्यामध्ये घेतो, काय म्हणतो ना आपण शॉपमध्ये जशी घेतो ना, तर तसंच आहे एकदम. आतमधलं कापड वगैरे तर जसं शॉपमध्ये भेटतं तसंच आहे. हे एकदम साधं आहे. पण मी कसं डोकं लावलं, हे जरी नंतर जरी खराब झालं तरी काढून टाकलं तरी ही बॅग त्याचं म्हणजे जे हे आहे ना, काय म्हणता येईल, शेप वगैरे आहे की ह्याच्यामध्ये भरपूर सामान मावणार आहे. आणि दिसायला पण लुक वाईज एकदम स्टायलिश दिसेल. आणि कलर मला खरं तर खूप आवडला. तर हा पिंक म्हणजे पीच कलर आहे, थोडा करून बेबी पिंक कलर आहे, थोडा पीच आहे, पीच कलर दिसतोय जास्त तर तो आहे. तर व्हिडिओमध्ये थोडासा फिक्का दिसतोय. तर मला हा कलर खूप आवडतो जास्त. तर श्रीषाचं जे आहे म्हणजे जे एवढं काय कलेक्शन आहे तर ते पिंक शेडमधूनच आले सगळं. तर आता मी थोडंसं चेंज करणार आहे त्यामध्ये पण पर्समध्ये माझ्याकडे पहिल्यांदा होती पिंक कलर, फेंट पिंक कलरमध्ये एक छोटीशी पर्स होती, मला आठवते. तर ती पर्स मी इतकी जपून ठेवली होती ना का बस. मी तरी 4th स्टँडर्डमध्येच असेल, एवढीशीच होती स्क्वेअरमध्ये. ती जर आत्ता असेल इतकी टॉप क्लास पर्स होती माझ्याकडं. आणि इव्हन तिचं कापड पण खूप छान होतं. यात्रेमध्येच मी बऱ्याचशा ज्या पर्स घेतलेल्या आहेत ते इतर वेळेस जर मी बाहेर नेला तर खूप अशा त्या छान वाटत, म्हणजे एकदम क्वालिटी वाईज खूप रिच वाटत होत्या. तर ही पण एक घेतली आहे, मला खूप आवडली ॲक्च्युली. मी त्यामुळे विचार नाही केला की नाही का यात्रेतून घेतोय की काय, किंवा चांगली निघन का नाही, कोणताच विचार नाही घेतला, विचार नाही केला सॉरी. आणि एकदा म्हणजे थोडंसं हे करून आलं बार्गेनिंग, त्यांनी काही कमी केले नाही. माझ्यासोबत एक ताई होत्या, तर त्यांना पण खूप आवडली ती पर्स. आणि त्यामुळं त्या पण जात नव्हत्या, त्या पण तिथेच येऊन थांबल्या, मी पण पुढे जाऊन थांबले. तर तरी पण त्यांनी काही दिली नाही. आणि त्यांना त्या ताईंना आणखीन कमी करूशी वाटत होते. पण म्हटलं की चला आपण तसं जर बाहेरच्या जर बाजारात घ्यायला जर गेलो तर ही म्हणजे 250 रुपयाला कोणी देणार नाही. आजकाल तुम्ही पाहता की आपल्या छोट्या वन साईडच्या पर्स आहेत, तर त्या पर्स पण किती महाग आहेत. म्हणजे इवन 200-250च्या पुढंच आहेत त्या पर्स पण. आणि जर काय म्हणतात मोठ्या बाजारात म्हणजे शॉपमधून जर घेतल्या त्या, तर तिथे आपल्याला 300-400 रुपयाला तर त्याच स्लिंग बॅग भेटतात. त्यामुळं मग म्हटलं की चला छोटी काय. आणि त्यामध्ये तिचं एकदम ओल्ड लुक पण नाही आहे. आणि मी त्या पर्स मला आवडत पण नाही तर ते अशा मोठ्या शेपमध्ये.
ज्या मम्मी आणि त्यांच्याकडे असतात तशा तर मी घ्यायची पण नाही. माझ्याकडे आहे एक, पण ती पण छोटीच आहे, एकदम छोटासा शेप आहे तिचा आणि कलर छान आहे. तर माझ्याकडे ती एक आहे फक्त. आत्ता ती पण मागे घेतली होती मी. तर म्हणजे असायला पाहिजे काय. तर श्रीषात आल्यानंतर असं वाटायला लागलं की मला तेच बोलले होते तू अशी एक पर्स घे, काय म्हणजे कसं तिचं छोटे मोठे सामान राहील. आणि तेव्हा पण मी कसं पर्स घेतली, पण ती पण एकदम छोट्या साईजचीच घेतली आणि त्याच्यामध्ये काहीच मावत नाही. फक्त तिची मिल्क बॉटल जी आहे तेवढी, एखादा रुमाल वगैरे, एखादा डायपर वगैरे राहिलं तर तेवढंच, आणि माझं थोडंफार मेकअपचं सामान एवढंच, बस एवढंच असतं. मनी पर्स वगैरे तेवढंच मावतं, त्याच्यातच ती खूप फुगते. आणि त्यामुळे मग म्हटलं की चला आपल्याला इथून पुढे लागणारच आहे, तर सिंपल घेण्यापेक्षा मग म्हटलं थोडं स्टायलिश घेऊयात आणि ती लुक वाईज पण छान दिसेल बाहेर नेल्यानंतर. आणि कुणी या पर्सकडे पाहून म्हणणार पण नाही की यात्रेमधून घेतलेली आहे. तर आहे, छान आहे. पाहू जोपर्यंत जाईल तोपर्यंत, एवढे काही नाही. तर एवढीच आहे माझी शॉपिंग. छोटे मोठे टॉईज वगैरे घेतले श्रेषासाठी, बाकी जास्त काही घेतलं नाही, कारण की आम्ही गेलो पण लेट होतो आणि ते 2-2.5 तासमध्ये फिरलो असेल तरी 6 वाजले त्यामध्ये येण्यासाठी. आणि तिथे 4:15ला गेलो असून 6 वाजता आम्ही तिथून निघालो होतो. तर एवढं काही जास्त घेतलं नाही आणि एवढं काही घेण्यासारखं पण नव्हतं, पण त्यातूनच जे काही आवडलं थोडंफार छोटं मोठं होतं तेवढंच घेतलं फक्त. तर चला आता, तर आजचा लॉगला मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.